सकाळी आम्हाला 11 वाजेच्या सुमारास आमचे जे पाचपावली पोलीस स्टेशनचे नाईट ऑफिसर आहे त्यांना माहिती मिळाली होती की एका घराचा दरवाजा बाहेरून बंद आहे आणि आतून बाहेर दुर्गंधीयुक्त वास येतो आहे. त्यामुळे आमची पाचपावली पोलीस स्टेशनची टीम तिथे पोहोचली. दरवाजा उघडल्यानंतर कळालं की एक 68 वर्षाची महिला, जिचं नाव इंदू चव्हाण असं आहे, तिचा कोणतरी एका अज्ञात इसमाने चाकूसारख्या धारदार शस्त्रानं वार करून आणि गळाच्या ठिकाणी वार करून गळा कापून खून केला आहे असे आम्हाला प्रथमदर्शनी दिसून येते. सध्या आम्ही घटनास्थळी फॉरेन्सिक व्हॅन तिथे बोलवून घेतली, सगळे भौतिक पुरावे जमा केले. घटनास्थळावर आम्ही स्वतः पाचपावली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सगळा इतर तपास पथक डीबीचा स्टाफ सध्या हजर आहे. पंचनामा आणि इतर पुढची कार्यवाही सुरू आहे. आम्ही लवकरच विक्टिमच्या नातलगांची फिर्याद घेऊन एफआयआर सुद्धा दाखल करत आहोत. घरी कोण कोण राहत होता यामध्ये काय माहिती? इथे ती जी मयत महिला आहे ती वरच्या घरी एकटीच राहायची आणि खालच्या घरी तिचे खालच्या मजल्यावरच्या घरामध्ये तिचा नवरा सुद्धा राहायचा. प्राथमिक दृष्ट्या पाहता का कारण समोर येऊ शकतं की याच्यानंतर जे अशा पद्धतीने मर्डर झालेला आहे? काय नजदीकी आहे का मर्डर करणारा? जे दार होता वो बाहर से बंद था अशी माहिती आहे? काय माहिती याच्यामध्ये घरगुती कारण काहीतरी असू शकतं, पण तो अँगल आणि सगळं तपासाचा भाग आहे. ते पुढे लक्षात निष्पन्न सगळं होईलच. हिंदी में शॉर्ट में